हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव येथे इर्टिगा गाडीवर गोळीबार करून चालकाजवळील 2.5 लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गोळीबार करणारा 8वा आरोपी पिस्तूलसह जेरबंद झाला असून आतापर्यंत सर्व 8 आरोपींना अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। श्रीकांत दत्तात्रय गाडेकर वय 36 वर्ष, राहणार उळेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर। अंकुश दशरथ गायकवाड वय 19, महादेव गुरुनाथ विभूते वय 24, सुफियान शेब्बीर मुल्ला वय 19, निखिल मल्लीनाथ पटणे उर्फ गोट्या वय 21, साजिद सलाम पटेल वय 21, सर्वजण राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर अशी 6 आरोपींची नावे आहेत। 15 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता अपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन घेतलेली रक्कम चालक एजाज नबीलाल तांबोळे वय 37 वर्षे, राहणार कर्णिक नगर हा कंपनीच्या मालकाच्या घरी येऊन जात असताना पांढऱ्या इर्टिगा कारमधून आलेल्या इस्मांपैकी एकाने चालकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर केल्यामुळे शरीर छातीच्या उजव्या बाजूस लागून चालक जखमी झाला होता। चालक तांबोळी यांनी फिर्याद दिली होती। तालुका पोलीस ठाण्याची 7 तपास पथके तैनात केली होती। पथकाने 24 तासात गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक केली होती। पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे तपास करून आणखी 4 आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे। 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी हा बोरामणी येथील जंगलामध्ये लपून बसला होता। त्यास अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्याच्याकडून गोळीबार केलेली पिस्तूल, सत्तूर तसेच 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक सूर्य जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पार पाडली आहे। सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी सोलापूर पोलीस, तालुका पोलीस ठाणे। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक 15/7/2026 रोजी रात्र 9:30च्या सुमारास अपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचे जे चालक आहेत ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी, ते कंपनीच्या मालकांकडून जे दिवसभर कलेक्शन वगैरे होती, कॅश होती, ते साधारण दिवसभराची कलेक्शन करतात आणि ते संध्याकाळी मालकांच्या घरी देतात। तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी काही कॅश कलेक्शन केली होती आणि ती कॅश मालक यांच्या घरी घेऊन जाण्याकरता निघाले असता त्यांना सोलापूर हैदराबाद हायवेवरती एका पांढऱ्या इर्टिगा कारमधून अज्ञात 3 इस्मांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार फायर केला होता। 2 राऊंड फायर केले होते आणि जीवनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे काही रोकड असलेले ती लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर फायर झाला होता। आणि त्यानंतर त्यांनी त्या घटनेचं गांभीर्य ओळखून जे चालक आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिव्हर्स करून गाडी पुन्हा कंपनीत आली होती। अशी एक घटना आम्हाला तात्काळ माहिती मिळाली, आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो। घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले। त्याच्या अनुषंगाने रात्रीच गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभागी होते ते आम्हाला मिळाले होते। 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता। सगळ्यात 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला। त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे रोज कॅश कलेक्शन करतात, घेऊन जातात, ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता। आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती, त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं। त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती। त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे। त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते। त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपला होता, परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती तो मिळून नव्हता आला। तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला। त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं तर वेपन सुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे। आणि आतापर्यंत जवळपास आम्ही एकूण 8 आरोपी बरोबर 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 8 आरोपी, एक पिस्टल वेपन, त्यानंतर एक सत्तूर सुद्धा त्यांनी जीवनिश ठार मारण्याच्या उद्देशाने तो हातात बाळगला होता। असं इत्यादी इत्यंभूत साहित्य आम्ही त्यात हस्तगत आम्हाला यश मिळाले।
सदर गुन्ह्याचा तपास हा API सोमनाथ कदम स्वतः करत आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ बाकीचे जे आमचे बाकी पाठीमागे जे सर्व टीम आहे त्यांनी आतापर्यंत हा तपास पूर्ण पार पाडला आहे. आरोपीचं काय रेकॉर्ड आहे का गुन्हे बिन्हे दाखल आहे त्यातले काही आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत. गंभीर 307 सारखे गुन्हे दाखल आहेत. अशा स्वरूपाचं काही रेकॉर्ड त्यांचा आम्हाला प्राप्त आहे आणि त्या अभिलेखानुसार त्यांच्यावर आणखीन आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. त्याचाही तपास चालू आहे. त्याचं नाव निष्पन्न होईल आणि तो वेपन कुठून आणला होता त्याच्या सखोल मुळापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एकच बंदूक आहे. आता ह्या जवळपास 8 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत, जे चालक यांनी बघितलेले आहेत, त्यांची आम्हाला ओळख परत घ्यायची असल्या कारणाने आम्ही त्यांची 2 नावं आपल्याला सांगू इच्छितो. परंतु इतर 6 आरोपी आहेत त्यांची नावं आम्ही तुम्हाला देत आहोत. जे मालक आहेत त्यांनी सांगितले की फिर्यादीप्रमाणे 2.5 लाख रुपये ते त्यांना घरपोच करण्यासाठी ड्रायव्हर घेऊन जात होते. तो आरोपी जो आता अटक केला त्याच्याकडनं रिव्हॉल्वर हस्तगत केलेली आम्ही. आता 29 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्या आरोपीची. त्याच्याकडे आम्ही माहिती घ्यायला लागलो. त्याच्याकडून तपास चालू आहे की कुठून आणलेली आहे पिस्तूल. या आरोपीमध्ये एक व्यक्ती कामगार आहे अशी माहिती आहे. अगदी बरोबर आहे. तो त्या ठिकाणी काम करत होता. त्याला कंपनीतल्या कार्यपद्धती माहिती होती. कलेक्शन दिवसभराचे किती गोळा होते, कलेक्शन झाल्यानंतर तो कोणता ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो याची इत्थंभूत माहिती त्याला होती आणि ती सगळी ती माहिती त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याचे पूर्ण पुरावे हस्तगत झालेले आहेत. त्या आयडियात त्या कामगाराची आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.